या विदर्भ प्रदेशामध्ये काही साधू होऊन गेले. नगाजी, केजाजी, भोजाजी, गदाजी, आबाजी, भिकाजी, लहानूजी, तुकडूजी, नानाजी, जे आता सगळे जीचे संत आहेत ते आपल्या भागात होऊन गेले. हे साधू संत कसे होते? अवलिया स्वरूपाचे होते. म्हणजे अवलिया संतांची भूमी म्हणून मात्र या आपल्या विदर्भाला खऱ्या अर्थाने ओळखलं जातं. अवलिया कुणाला म्हणतात? की जे मात्र सदैव देहावर नसतात, ते सदैव आपल्या तल्लीन होऊन असतात, ते आपल्याच गुंगीत असतात. मी एकदाचा प्रसंग सांगतो तुम्हाला, घडलेला प्रसंग. मंगरुळला कीर्तनाला गेलो आणि तिकडनं परत येत असताना तळोदी गाव आहे. आणि तळोदीला कोण आहेत? कोणते बाबा आहेत? शालिक बाबा. मला शालिक बाबांची आठवण झाली. म्हटलं कदाचित शालिक बाबा जर भेटून गेले तर खूप चांगलं होईल. मला तर कीर्तनाला जायचं आहे. शालिक बाबांची भेट झाली तर खूप चांगलं होईल. पण अंदर तळोदीमध्ये जायला मात्र वेळ नव्हता. म्हणून मी मात्र आपल्या धूनमध्ये चाललेलो आहे. गाडी चाललेली आहे. पण गाव जवळ आलं पण माझ्या लक्षात नाही राहिलं आणि माझी गाडी समोर निघून गेली. तळोदीच्या त्या फाट्याच्या थोडीशी समोर गेली. जशी गाडी समोर गेली, एवढा दगड येऊन पडला गाडीवर. इच्छा झाली होती दर्शनाची, पण मी मात्र तळोदी सोडली आणि पुढे निघालो तर एवढा दगड येऊन पडला गाडीवर. मी गाडी थांबवली आणि पाहतो तर शालिक बाबा तयार. शालिक बाबा माझ्या पाठीमागच होते. अरे बापरे, म्हटलं किती मोठी चूक झाली होती आपल्याकडून. लगेच गाडी स्टँडला ठेवली, बाबांचं दर्शन केलं. तर त्यांचं वाक्य होतं, असाच चालला म्हणे, असाच चालला म्हणे. महाराज, हे जे अवलिया संत असतात ना, हे मात्र आपल्या धूनमध्ये असतात. आणि म्हणून अवलिया महात्म्याचं जर दर्शन घेतलं, त्यानं जर एखाद्या वेळेला शिवीगाळ जरी केली तरी तो आपण प्रसाद समजतो. कारण ते त्या स्वरूपामध्ये लीन झालेले असतात. तसाच हा राजा सुद्धा, हा मात्र आता आपल्याच तल्लीनतेमध्ये राहायचा. सगळे लोक त्याला जड भरत म्हणायचे. एकदा काय झालं की चोरांचा सरदार, सर्व चोरांचा सरदार, त्याला मात्र नरबळी द्यायचा होता, एका माणसाचा बळी द्यायचा होता देवीला. म्हणून त्याने जड भरताला पकडलं. कारण त्याला माहित आहे हे अवलिया आहे, हे भानावर नाही, याला काहीच कळत नाही, याला डोकंच नाही. जड भरताला पकडलं आणि देवीच्या समोर नेऊन मात्र उभं केलं. त्याची अगोदर आंघोळ केली, त्याला पंचपक्वान्नाचं जेवण खाऊ घातलं, देवीच्या समोर नेलं आणि देवीच्या समोर नेऊन त्याची मान पुढं केली. आणि आता त्याच्या मानेवरून सुरा चालवणार, तेवढ्यात मात्र मूर्ती फोडून देवी बाहेर आली. कोण? मूर्ती फोडूनच देवीच बाहेर आली. आणि देवी बाहेर आली आणि देवीनच मात्र चोराच्या सरदारालाच मारून टाकलं. जड भरत राजा मात्र तसाच राहिला. कदाचित देवीलाही वाटलं असेल का एक ब्रह्मात्मा, एक ब्रह्मवेत्ता सत्पुरुष, माझ्यासाठी मात्र त्याची हत्या झाली असती. म्हणून देवीलाच काळजी वाटली, देवीने चोराच्या सरदारालाच मारून टाकलं. महाराज, याचा अर्थ काय? की अगदी देहाची आसक्ती नसणारा हा सत्पुरुष. एकदा रहुगण राजा आपली पालखी घेऊन गुरुदेवांना भेटण्याकरता निघालेला आहे. आता राजा बोले दल हाले, या न्यायाप्रमाणे दोन भोई समोर आहे, दोन भोई पाठीमागे आहे. राजा पालखीत बसलेला आहे आणि चार जण ते घेऊन चाललेले पालखी. पण झालं काय, त्या 4 भोयांपैकी एक भोई मात्र आजारी पडला. आजारी पडल्यानंतर आता पालखी कोण घेणार? राजाने सांगितलं, एक काम करा म्हटले, आजूबाजूला कोणी भेटतं का ते पाहून या. कोणी जर भेटला तर त्याला याच्या जागी आणा. त्या शिपायांनी इकडं तिकडं बघितलं, कोणी दिसलं नाही. थोडं दूर जाऊन बघितलं तर जड भरत राजा मात्र त्यांना दिसलेला आहे.
त्या जडभरत राजाला आणलं आणि त्या पालखीला मात्र जुंपलं. आणि आता चौघही जण चालायला लागले. पण पालखी घेऊन चालत असताना जडभरत राजा एखादी मुंगी आली तरी उडी मारायचा. म्हणजे आपल्या हातून एखादा जीव जंतू मरू नये म्हणून काय करायचा, उडी मारायचा. एखादा माकोळ आला तरी उडी मारायचा. तो आपल्या मस्तीमध्ये चालायचा. मस्तीमध्ये चालला की राजाला मात्र झटका बसायचा. राजाला झटका बसला की राजा ओरडायचा, कोण आहे रे तो, मला झटका बसतोय, कोण आहे तो. त्या बाकीच्या 3 जणांनी सांगायचं की हा नवीन माणूस आहे, जो नीट चालत नाही, तो उड्या मारत चालतो. आणि मग मात्र रहुगण राजा त्याला म्हणू लागला, ए भल्या माणसा, मी तुला दंड करीन, मी राजा आहे, मी तुला दंड करीन, तुला नीट चालता येत नाही का. राजाने मोठ्याने आरडून सांगितलं जडभरत राजाला. तेव्हा जडभरत राजाने पालखी थांबवली. आणि आतापर्यंत न बोलणारा राजा बोलायला लागला. अकोविद कोविद वाद वादान वदस्यतो नातिविदाम वरिष्ठा न सूरयो हि व्यवहारमेनम तत्वावमर्शेन सहामनंती. हे राजा, अरे गुरु दर्शना करता निघालायस तू, गुरु दर्शना करता, पण तुला मात्र अभिमान झालेला आहे. तू एवढा अभिमानी झालाय. तू म्हणतो ना माझा भार होतोय, तुला माझा भार होतो का असं म्हणतो ना तुला. अरे भाराला कशाचा भार होणार आहे, मला नाही होत कोणाचा भार. तू अभिमानी होऊन मात्र श्री गुरूंच्या दर्शनाला चाललास ना, पण तुला मात्र श्री गुरु तुझे दर्शन देणार नाही. अरे मी सुद्धा मातीच आहे, मी सुद्धा मातीच आहे. माझ्यावर ठेवलेली पालखी सुद्धा मातीच आहे आणि तू सुद्धा मातीच आहे. एक दिवस माझीही माती होणार आणि एक दिवस मात्र तुझी सुद्धा मातीच होणार. तू स्वतःला राजा समजतोस राजा, आज स्वतःला तू राजा समजतोस, पण उद्या मात्र मी तुझा राजा आहे, तू माझा नौकर आहेस. हे सगळं होत असते राजा. अरे आत्मा कधी मरत नाही, आत्मा अमर आहे, आत्मा अमर आहे. आत्मा मात्र या शरीराहून भिन्न आहे, तो निराळा आहे, तो असंग आहे, निर्विकार आहे. हे सगळं ब्रह्मज्ञान मात्र जडभरताच्या तोंडातून यायला लागलं. जसं हे ज्ञान यायला लागलं, रहुगण राजाने पालखी खाली ठेवायला लावली. पालखी खाली ठेवली, जडभरत राजाचे पायच धरले. लोटांगण आला आणि लोटांगण येऊन मात्र जडभरत राजाला क्षमा मारू लागला. हे राजा, मला क्षमा कर, मी काही वेळेपुरता मात्र स्वाभिमान धारण केला होता आणि त्यामुळे खऱ्या नीतीला मी विसरलेलो होतो. आपण कोण आहात, आपण कोण आहात, कृपा करून आपला परिचय द्यावा, अशा पद्धतीने विनंती करू लागला. मला उपदेश करा, मला अनुग्रहित करा. राजा मात्र पुन्हा पुन्हा जडभरताला विनंती करू लागला. त्या राजाला जडभरताने बऱ्याच अशा प्रकारचा उपदेश केला. बऱ्याच वेळेला माणसाला अभिमान निर्माण होतो. माणसाला स्वाभिमान असावा पण अभिमान नसावा. आपल्या देशाचा अभिमान असावा, तो आपल्या देशाचा. अभिमान असावा तो आपल्या मातीचा. आणि स्वाभिमान असावा तो आपल्या गावाचा. स्वाभिमान असावा तो आपल्या स्वतःचा. महाराज, अभिमान संपत्तीचा नसावा, अभिमान सत्तेचा नसावा, अभिमान कुठल्या मात्र पदाचा नसावा. माणसाला असं वाटतंय की मी करतो म्हणून हे सगळं चालतंय. तुमच्यामुळं काहीच नाही चालत. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी ये सत्तेने वेदासी
तुझिया बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी सूर्याची चालणे तुझी बळे सूर्याची चालणे तुझी बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी तुझिया सत्याने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझिया बळे. अरे या संपूर्ण जगतावर सत्ता मात्र भगवान परमात्म्याची असताना आम्ही जर आपलीच मिरवत असेल तर मात्र जमणार नाही. माणसाची देव चालवी अहंता माणसाला वाटतं माझ्यामुळे हे सगळं चाललंय. तुम्हाला आता तुम्ही सगळे शेतकरी वर्गातले आहात. बैलगाडी चालत असते बैलगाडी आणि बैलगाडी चालत असताना एखादा कुत्रा त्या दोन बैलांच्या मधून चालत असतो. तो कुत्रा सुद्धा मोठ्या ऐटीने चालत असतो. जणू काही त्या कुत्र्याला वाटतं संपूर्ण बैलगाडीचा भारच माझ्या खांद्यावर आहे. बैलगाडीचा भार कोणाच्या खांद्यावर असतो? बैलगाडीचा भार हा बैलांच्या खांद्यावर असतो. कुत्र्याला सुद्धा असं वाटत असतं संपूर्ण भार माझ्या खांद्यावर आहे. तू चालवणारा कोणीच नाही. तो चालवणारा कोणीच नाही. चालवणारा मात्र दुसरा कोणीही आहे, तो म्हणजे भगवान परमात्मा आहे. म्हणून अभिमान न धारण करता समोरचा व्यक्ती एखाद्या वेळेला आपणाला वेडा दिसत असेल, एखाद्या वेळेला पागल दिसत असेल, म्हणून तो वेडा असतो का? म्हणून तो पागल असतो का? अहो गाडगे बाबांनाही बरेच लोक दगड मारायचे. गाडगे बाबा अगोदर स्वच्छता करायचे, मग मात्र त्या घरचं अन्न खायचे. स्वच्छता केल्याशिवाय त्या गावातलं एक अन्नाचा कण सुद्धा गाडगे बाबा तोंडामध्ये घेत नव्हते. त्या गाडगे बाबांनाही लोकांनी सोडलं नाही. त्यांना कोणी दगड मारले, कोणी मात्र वेड्यात काढलं, पण ते मात्र मानले नाही. त्यांनी शेवटी दगडाचे टाळ केले, दगडाचे टाळ हातात घेतले आणि टाळ वाजवले. सगळ्या समाजाला मंत्रमुग्ध करून टाकलं. दिवसभर गावातला कचरा साफ करायचा आणि रात्री मात्र लोकांच्या मनातला कचरा साफ करायचा कीर्तनाने. कसे नामस्मरण करायचे? चला आपण सर्वांनी एकदा थोडस नामस्मरण करू. सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणा, हात उंचा करा, करा सर्वांनी. गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, 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 प्यारे नंदलाला मोहन मुरली वाला, 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 गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला. नुसत्या गोपाला गोपालाच्या गजरामध्ये संपूर्ण लोकांना मंत्रमुग्ध करून टाकायचं आहे. आम्हाला तरी भजना करता टाळ पाहिजे, आम्हाला भजना करता विना पाहिजे, आम्हाला भजना करता खऱ्या अर्थाने पेटी सुद्धा पाहिजे. पण दगडाचे टाळ कोण त्याचा नाद? अहो दगडाचे टाळ हातात घेऊन मात्र नुसतं देवाचं नामस्मरण करून सगळ्या लोकांच्या मनातला कचरा साफ करणे, त्यालाच म्हणतात कीर्तन. कीर म्हणजे कचरा, तन म्हणजे शरीर. या शरीरातला कचरा बाजूला करणं त्याचंच नाव आहे कीर्तन. आणि हेच ते कीर्तन जे आपण करतोय. प्यारे नंदलाला तू मोहन मुरली वाला, प्यारे नंदलाला तू मोहन मुरली वाला, ओ मोहन मुरली वाला तू
गोपाला गोपाला रे तू प्यारे नंदलाला गोपाला गोपाला रे हरी नंदलाला मोहन मुरली वाला तू प्यारे नंदलाला मोहन मुरली वाला तू प्यारे नंदलाला हो प्यारे नंदलाला तू मोहन मुरली वाला प्यारे नंदलाला तू मोहन मुरली वाला गोपाला रे प्यारे नंदलाला गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला गोपाला रे प्यारे नंदलाला गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला हो प्यारे नंदलाला हो प्यारे नंदलाला गोपाल कृष्ण भगवान की महाराज कोणालाही पागल समजून उपयोग नाही. कोण पागल कशासाठी काय करून जाईल सांगता येत नाही. तुम्हाला एखाद्या वेळेला भगवत भक्तीमध्ये रत व्हायचं असेल तरी पागलच बनावं लागतं. तुम्हाला देशाची सेवा करायची असेल तरी पागलच बनावं लागतं. जोपर्यंत आम्ही आमच्यामध्ये पागल होत नाही तोपर्यंत मात्र कुठलंच कार्य होऊ शकत नाही. पागल होणे म्हणजे शेवटची अवस्था. पागल होणे म्हणजे शेवटची अवस्था. जोपर्यंत ती शेवटची अवस्था आम्हाला प्राप्त होत नाही तोपर्यंत ते कार्य खऱ्या अर्थाने पूर्णत्वाला जात नाही. म्हणून हे साधू संत स्वतःला वेडे म्हणून घेतात, स्वतःला पागल म्हणून घेतात, स्वतःला पामर म्हणून घेत आहेत. जगद्गुरु तुकोबराय बोलतायत, मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी. तुझे आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा. कायमी पतित कीर्तिवान स्वतःला पतित म्हणून घेतात, स्वतःला पामर म्हणून घेतात, स्वतःला वेडे म्हणून घेतात. पण काय करतात? भक्ती करतात. महाराज असं पागल झालं पाहिजे. पण पागल झालं तरी देवाचं नामस्मरणच केलं पाहिजे. चला आपल्याला पुढे जायचं आहे. राजाला अशा प्रकारे भरपूर उपदेश केला आणि पुढे मात्र द्वीपाचं वर्णन केलेलं आहे, भूगोलाचं वर्णन केलेलं आहे, इतिहासाचं वर्णन केलेलं आहे, नरकाचं वर्णन केलेलं आहे. नरकाचा उपाय मात्र षष्टम स्कंदामध्ये करतात. मनुष्य म्हणजे हा चुकीचा पुतळा आहे. मग प्रश्न विचारला राजाने की प्रभू नरक हा प्रत्येकाला आहे का? नाही. ज्याच्या त्याच्या कर्मानुसार मात्र तो नरकाला जात असतो. त्या नरकाचंही वर्णन या ठिकाणी केल्या गेलेलं आहे. ज्यांनी भगवत भक्ती करून नामस्मरण करून या देहाला शुद्ध केलेलं आहे त्याला मात्र तो नरक नाही. ज्याने जीवनामध्ये निषिद्ध कर्म केले आणि निषिद्ध कर्म करून मात्र तो मरण पावला तर नक्कीच मात्र त्याला मेल्यावर नरकाची मात्र प्राप्ती होत असते. आणि एकदा तो निषिद्ध कर्म करून वाईट कर्म करून अनेक प्रकारचे दोषांचा पगडा आपल्या डोक्यावर घेऊन तो जातो ना, तेव्हा तो खऱ्या अर्थाने नरकाचा अधिकारी बनत असतो. आणि मग यम त्याच्यासोबत काय करतात? मारिती झोडीती तोडीती निष्ठुर. ते यम काय करतात? मारतात, झोडतात, नवे नवे उकळत्या तेलामध्ये टाकतात. एवढंच काय, मोठे मोठे खांब असतात. कशाचे? त्या विस्तवाचे खांब असतात. विस्तवाचे, त्या विस्तवाच्या खांबाला आलिंगन द्यायला लावतात. जिवंत असताना जसा एखाद्या पशुचा बळी घेतला ना, यम सुद्धा तसेच बळी घेतात. या सगळ्या नरकांचं वर्णन आलेलं आहे. आम्ही किती खोटे बोललो, किती पातक केले, किती दोष घडले, या सगळ्या गोष्टींचा निवाडा मात्र यमराजापाशी होतो. आणि तिथे त्या पद्धतीने मात्र ते तुमचा निवाडा करतात. तुम्हाला एखाद्या वेळेला मारतात, तोडतात, कुऱ्हाडीने सुद्धा तोडतात.
म्हणून आताच सावधान झालेलं बरं. यमाने आपणाला तोडू नये, यमाने आपणाला जाळू नये, यमाने आपणाला तेलात बुडवू नये असं जर वाटत असेल तर त्याची तयारी मात्र आत्ताच ठेवली पाहिजे. कुणाच्या संबंधाने राग द्वेष मत्सर करून काही उपयोग नाही. 2 दिवस जगायचंय आपल्याला, थोडे दिवस आहे आमच्याकडे, आणि त्यातही फार मोठ्या मोठ्या महामाऱ्या चालू आहे. कोरोना सारखी महामारी येते आहे. आता 2026 पासूनचा काळ तर खूप भयंकर सांगितलेला आहे. तो मी या ठिकाणी सांगणार नाही, तुम्हाला घाबरवून देणार नाही. ती परिस्थिती आम्हालाच माहित आहे काय आहे, पुढं कशी परिस्थिती येणार आहे. मोठ्या मोठ्या साधू संतांनी त्याचा विचार करून ठेवलेला आहे. भविष्यवाणी झालेली आहे की इथून पुढचा जो काळ इतका बिकट आहे. मोठ्या मोठ्या सुनामी सुद्धा येतील, मोठे मोठे भूकंप होतील. किती लोकसंख्या आहे आणि किती शिल्लक राहील याचीही जाणीव त्यांनी करून ठेवली. पण या सगळ्या प्रकारातून आम्हाला वाचायचं असेल तर देवाच्या नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. देवाचं नामस्मरण करत जा, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहत जा. जास्त हावहाव न करता जो पैसा तुम्ही रात्रंदिवस कमावता त्या पैशाचा समाधानही घ्या, त्या पैशाचं सुखही घ्या. महाराज, अशा पद्धतीने जर आम्ही जीवन जगलो ना, देवाचं नामस्मरण करत करत जर गेलो ना, तर नक्कीच आम्हाला यमदंड सुद्धा प्राप्त होणार नाही. आणि अशा प्रकारे नरकाचं वर्णन केलं गेलं. आणि तिथून पुढे षष्ठम स्कंदामध्ये अजामेळ नावाचं व्याख्यान आलेलं आहे. अजामेळाचं व्याख्यान, माणसाच्या जीवनामध्ये संगती कशी असावी त्या संगतीच्या संबंधाने काही विचार आलेला आहे. जीवनामध्ये संगती असावी ती कशी असावी, संतांचा सहवास माणसाला लाभला पाहिजे. कसा? संत नके संग लागरे. जीवनामध्ये सत्संग जर निर्माण झाला तरच मात्र आपला फायदा होतो. नाही तर कुमार्गाला जर आम्ही लागलो तर नक्कीच मात्र अजामेळासारखी परिस्थिती निर्माण होते. अजामेळाला संगती घडली काही काळ, थोडा वेळ संगती घडली. ती म्हणजे ते स्नानाला जात असताना एक वेश्या त्यांना दिसली. तो प्रकार त्यांनी बघितला आणि तो अजामेळ त्या वेश्येसोबत मात्र रममाण झाला. त्या वेश्येपासून त्याला मात्र 100 गुण निर्माण झाली. आता बघा, जो सर्व गुणामध्ये निष्णात असणारा, पौरोहित्य करणारा, सद्गुणी होता, विचारी होता, सगळ्या गोष्टी बरोबर होत्या. सगळ्या गोष्टी संपन्न असताना सुद्धा तो मात्र वाईट कर्माकडे प्रवृत्त झाला. कारण या डोळ्यांनी मात्र वाईट कृत्य बघितलं, या कानांनी वाईट गोष्ट ऐकली ना, कानाला ते गोड वाटते. डोळ्यांनी जर एखादी वाईट कृत्य बघितलं तरी ते चांगलं वाटतं एखाद्या वेळेला. कारण डोळे आणि कान हे जे 2 इंद्रिय आहेत ना, हे दोन्ही इंद्रिय विषयाकडे लवकर प्रवृत्त होत असतात. आणि म्हणून साधू संतांचा विचार आहे की डोळे आणि कान त्याच्याकडेच लावले पाहिजे. कसे? डोळे कान त्याचे ठाई ठाई, डोळे कान त्याचे ठाई हाय डोळे कान त्याचे ठाई हाय डोळे कान त्याचे ठाई डोळे कान त्याचे ठाई ठाई, डोळे कान त्याचे ठाई हाय डोळे कान त्याचे ठाई हाय डोळे कान त्याचे ठाई. डोळे आणि कान ही इंद्रिय अशी आहे की या 2 इंद्रियाच्या माध्यमातून जास्त मनुष्य पापाकडे मात्र प्रवृत्त होत असतो. डोळे आणि कान मात्र भगवान परमात्म्याकडे लावून ठेवले पाहिजे.
कारण दोन इंद्रियाच्या माध्यमातून जास्त पाप वासना निर्माण होतात. डोळ्याने जे बघितलं ते मात्र आम्ही सत्य समजतो, कानाने जे ऐकलं मात्र ते आम्ही सत्य समजतो, आणि पापाचरणाकडे मात्र प्रवृत्त होत असतो. आणि म्हणून या डोळ्याला आणि या कानाला लावायचं असेल तर एकाच ठिकाणी लावा. ते ठिकाण जर कुठलं असेल, डोळे कान त्याचे ठाई, डोळे कान त्याचे ठाई. डोळे कानाच्या ठाई मन पाही राहो हे, मन पाही राहो हे. डोळे कानाच्या ठाई, डोळे कानाच्या ठाई, डोळे कानाच्या ठाई मन पायी डोळे कान त्याचे ठाई, डोळे कानाच्या ठाई, डोळे कानाच्या डोळे आणि कान त्याच्या ठिकाणी ठेवले पाहिजे. महाराज या अजामेळाला काही क्षणभर त्या वेश्येची संगती लाभली आणि त्याकडे प्रवृत्त झाला. तिच्यापासून 100 मुलं उत्पन्न झाली. कोण आहे हा अजामेळ? काव्यकुब्जे द्विज कश्चित यासी पतिरजामिलः नामना नष्ट सदाचार दास्य संसर्ग दूषिता. माणसाच्या जीवनामध्ये सदाचार उगाच मात्र उत्पन्न होत नाही. सदाचार निर्माण करून घेण्याकरता बऱ्याच गोष्टींचा त्याग असावा लागतो जीवनामध्ये. सदाचार उगाच उत्पन्न होत नाही. सदाचार निर्माण होण्याकरता बरेच मात्र कष्ट करावे लागतात, बरेच कष्ट करावे लागतात. म्हणून सदाचरणाने मनुष्य खऱ्या अर्थाने शुद्ध होत असतो. पण याने आपला सदाचारच मात्र गहाण ठेवला आणि त्या वेश्येच्या पाठीमागे लागला आणि वेश्येच्या पाठीमागे लावून तिच्यापासून 100 मुलं निर्माण झाली. आणि शेवटच्या मुलाचं नाव नारदांच्या माध्यमातून नारायण ठेवण्यात आलं. आता तुम्ही सांगा, खरं खरं तुम्ही जर आपल्या पोराचं नाव ठेवायचं म्हटलं तर ते नाव सिरियल मधलं नाव काय आहे, जे नाव चांगलं वाटलं तेच ठेवता. बऱ्यापैकी महिला मंडळीचं सांगतो मी. आम्ही जे सिरियल पाहतो ते सिरियल आम्हाला खूप आवडत असेल, कामधंदे बाजूला टाकून आम्ही ज्या सिरियलच्या सारखे नादाला लागले असो, त्या सिरियल मधलं नाव एखाद्या वेळेला आम्ही आपल्या बाळाला ठेवत असतो. नाहीतर मग आपले नाव काय असतात? चिंट्या, पिंट्या, बबली. महाराज बऱ्यापैकी नावं ठेवले जातात. आता मागं मी आमच्या मावशीकडे गेलो. मावशीला विचारलं, म्हटलं मावशी तुझ्या नातीचं नाव काय ठेवलं? तिनं सांगितलं म्हणे मनमयी. काय ठेवलं? मनमयी. मी त्याचा विग्रह करून बघितला. मनमयीचा काय अर्थ निघतो? मनमयी शब्दाचा काही अर्थच निघत नाही. ज्या शब्दाचा सुंदर अर्थ निघतो ना ते नाव ठेवायला पाहिजे. किंवा ते नाव तुमच्या पिढीमध्ये, तुमच्या पूर्वजांमध्ये एखादा सत्पुरुष होऊन गेलेला असेल त्याचं नाव आपल्या बाळाला ठेवलं पाहिजे. मी ते पुढे चालून तुम्हाला सांगणार आहे. मुलाचं नाव अकारांत, मुलीचं नाव इकारांत, मुलाचं नाव किती अक्षर, मुलीचं नाव किती अक्षर, हे मी पुढे सांगणार आहे तुम्हाला. महाराज नाव काहीही ठेवलं जातं. आता इथं राम नावाचं कोणी असेल, राम शब्द किती सुंदर आहे, राम नाव किती सुंदर आहे, पण खेड्यामध्ये मात्र त्या राम नावाचाही अपभ्रंश केला जातो आणि म्हटलं जातं राम्या. रामचा लगेच राम्या होतो. आता माझ्या आई वडिलांनी किती सुंदर नाव ठेवलं प्रमोद, तरी माझे मित्रमंडळी अजूनही मला पमद्याच म्हणतात. याचा अर्थ काय? नाव कितीही सुंदर ठेवलं तरी त्याचा मात्र आपण अपभ्रंश करत असतो. पण ते नाव एकतर देवाचं असावं, ते नाव एकतर संतांचं असावं,
ते आपल्या एखाद्या पिढीमधल्या थोर पुरुषाचं असावं, किंवा आपला जो वैरी आहे, आपला दुश्मन आहे, त्या दुश्मनाचं नाव कधीही आपल्या मुलाबाळांना ठेवत जाऊ नका. मुलाचं नाव हे 2 अक्षरी असावं, मुलाचं नाव 4 अक्षरी असावं, मुलीचं नाव 3 अक्षरी असावं, आणि तेही इकारांत असावं. चला पुढे. या अजामिळाने नारद महर्षींच्या सांगण्यावरून आपल्या मुलाचं नाव ठेवलं नारायण. आता तुम्ही सांगा, नारायण हे नाव अजामिळाच्या मुलाचं अगोदर आहे का देवाचं आहे? हे नाव अगोदर देवाचं आहे. हे नाव जर अगोदरच देवाचं असेल, मग आपल्या मुलाला जर आपण हे नाव ठेवलं तर देवाचं नाव आपल्या तोंडून येणार नाही का? अरे नारायण इकडे ये, नारायण जेव बाळा, नारायण खेळायला जा, नारायण दुकानातून आमची वस्तू आणून दे. त्या निमित्तानं देवाचं नाव तुमच्या मुखामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. अगोदरच्या काळामध्ये एक वाक्य होतं, नीट लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्हाला कळेल. करा मरा, 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 करा मरा जर म्हटलं ना, तर करा मधला रा, करा शब्दातला शेवटचा अक्षर आहे रा, आणि मरा शब्दामधलं पहिलं अक्षर आहे म. करा मरा जर म्हणत राहिलं तर राम राम येतं. काय येतं? राम राम. असं जरी देवाचं नाव घेतलं ना तरी ते भगवान परमात्म्याला प्रिय आहे, कारण ते नाव देवाचं आहे ना. तसंही जरी घेतलं तरी प्रिय आहे. जनाबाई महाराज तर भगवान परमात्म्याला शिव्या देत आहेत. काय शिव्या देत आहेत? अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या. भगवान परमात्म्याला जनाबाई महाराज शिव्या देते, शिव्या नावाने. अरे अरे विठ्या. तरी भगवान परमात्मा म्हणतात, जने अगं तू घेतलेलं नाव लय गोड वाटतात ग, तू दिलेल्या शिव्या फार गोड वाटतात ग, जने पुन्हा 4-5 शिव्या दे. याचा अर्थ काय? देवाचं नाव कसंही जरी उच्चारलं तरी मात्र ते त्याला प्रिय आहे. एखादा पांडुरंग नावाचा व्यक्ती असेल, त्याला पांड्या जरी म्हटलं ना तरी ते नाव मात्र देवाला पोहोचल्याशिवाय राहत नाही. एखाद्याचं राम असेल, राम्या जरी म्हटलं ना तरी ते नाव देवाचं अगोदर असल्यामुळे देवाला पोहोचल्याशिवाय राहत नाही. अजामिळाने आपल्या मुलाचं नाव ठेवलं नारायण, आणि नारायण नाव ठेवल्यामुळे त्याचा अंतकाळ जवळ आला, आणि अंतकाळामध्ये आपल्या मुलाचं नाव घेतलं नारायण नारायण नारायण. नारायण नाव घेतलं आणि त्याचा मृत्यू झाला. कोणाचा? अजामिळाचा. जसा अजामिळाचा मृत्यू झाला त्या ठिकाणी यमदूतही आले आणि त्या ठिकाणी विष्णुदूतही आले, आणि दोघांची मात्र आपापसामध्ये जुंपली. विष्णुदूत म्हणायचे आमचं गिऱ्हाईक आहे, यमदूत म्हणायचे आमचं गिऱ्हाईक आहे. दोघांमध्ये भांडणं लागली. यमदूतांनी विचारलं, हे गिऱ्हाईक तुमचं कसं काय? त्यांनी सांगितलं, यानं शेवटी का होईना, आयुष्यभर जरी पाप केली ना तरी शेवटी का होईना यानं देवाचं नाव घेतलं. यमदूत बोलू लागले, अरे म्हटलं याने देवाचं नाव नाही घेतलं, यानं आपल्या पोराचं नाव घेतलं. म्हणे ते नाव त्याच्या पोराच्या अगोदर ते नाव देवाचं आहे. चला म्हटलं मग देवाला विचारून पाहू. यमदूत आणि विष्णुदूत दोघेही देवाकडे गेले आणि देवाला जाऊन मात्र त्याची विचारणा केली. तेव्हा भगवान परमात्म्याने सांगितलं काय? अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम याति नास्तत्र संशयाः. जे शेवटी मात्र माझं नाव घेतात ते मात्र खऱ्या अर्थाने मलाच पोहोचतात. महाराज एवढा मोठा पापी अजामेळ, त्या अजामेळाला सुद्धा भगवान परमात्म्याने आपल्याला चांगली गती प्राप्त करून दिली. कोणामुळे? फक्त नामस्मरणामुळे. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण.
तुझे नाम तुझे नारायणा होळी पाषाणाला पाना होळी पाषाणाला पाना नाम तुझे नाम तुझे नारायण नाम तुझे नाम तुझे नाम तुझे नारायण होळी पाषाणाला होळी पाषाणाला पाना नाम तुझे नाम तुझे नाम तुझे नाम तुझे हजा मेरा पापराशी हजा मेरा हजा मेरा मजा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा ज्या नामस्मरणाने अजामेळाचा सुद्धा खऱ्या अर्थाने उद्धार झाला सत्य मानारे सकळ उद्धरीला अजामेळ महापातकी चांडाळ नामासाठी आपुलिया महाराज या नामस्मरणामुळे अजामेळाचा उद्धार झाला म्हणून जसं नाव मुखात येईल त्या त्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करावा आम्ही बऱ्याच वेळेला हेलो म्हणतो हेलो 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 कोणाचं नाव आहे माहिती आहे तुम्हाला ज्यानं मोबाईल काढला त्याच्या बायकोचं नाव होतं हेलो आणि फक्त तपासण्यासाठी जेव्हा मोबाईल काढला ना तेव्हा आपल्या बायकोला तपासण्यासाठी तो आपल्या बायकोचं नाव घेऊ लागला हेलो हेलो त्याच्या बायकोचं नाव होतं हेलो पण तुम्ही मात्र तेच हेलो पकडलं आणि सगळेजण हेलो हेलोच करतात ट्रबल कमी कर महाराज हेलो म्हणण्याच्या जागी जर आम्ही रामकृष्ण हरी म्हटलं तर जमणार नाही का फोन आल्याबरोबर आम्ही जय हरी म्हटलं तर जमणार नाही का अरे या नियमानं तरी आमच्याकडे देवाचं नाव येईल सकाळी उठल्यानंतर पिक्चरचे गाणे वाजवण्यापेक्षा देवाचे गाणे जर वाजवले तर ते देवाचं नाव तरी आमच्या
कानाच्या द्वारे येईल ना. नवे नवे रोज हरिपाठाला जाणं नियम, हे नियम तर आपण करतोच, पण या नियमाच्या व्यतिरिक्त देवाचं नाव आमच्या मुखामध्ये सदैव असावं याकरता मात्र हे उपाय आहे. एखाद्याची भेट झाल्यानंतर जसे आम्ही एकामेकाला नमस्कार 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 नाही म्हणायचं, नमस्कार नाही म्हणायचं, लक्षात घ्या, नमस्कार नाही म्हणायचं. एक तर राम राम म्हणायचं, जय हरी म्हणायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं. लोकांनी त्या पद्धती बंद केल्या, लोकांनी त्या पद्धती बंद केल्या. म्हणून काय आपण बंद करायच्या का? नाही नाही, त्या अनुषंगाने देवाचं नाव तोंडामध्ये येतं. नमस्कार केल्याने देवाचं नाव तोंडात येत नाही. म्हणून राम राम म्हणायचं, जय हरी म्हणायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं. म्हणून नामस्मरणाचं बरंच महत्व मात्र खऱ्या अर्थाने सांगितलं जातं. नामस्मरणाचा का अट्टहास केला जातो? महाराष्ट्राच्या पाठीवर एवढे मोठे मोठे सप्ते आहेत, एवढा पैसा आम्ही या सप्ताह करता मात्र खर्च करतो. आमच्या काबाड कष्टातून मिळवलेला आमच्या घामाचा पैसा आम्ही या सप्त्याला वर्गणी म्हणून देतो, पण त्याचं चीज व्हायला पाहिजे की नाही? हे सगळं चाललंय ना, हे सगळं चाललंय केवळ नामस्मरण तुमच्याकडून घडायला पाहिजे. तुम्ही फक्त नामस्मरण करायला पाहिजे, एवढ्या करताच हा सगळा अट्टहास आहे, बस, बाकी काही नाही. एवढा पैसा खर्च करण्याच्या पाठीमागचं कारणच नेमकं नामस्मरण आहे. लोक आयुष्यभर नाही ते कामं करतात आणि शेवटी मात्र आमच्याकडे येतात, महाराज आम्हाला माळकरी बनायचंय. कधी? दात पडल्यावर, दातातून हवा निघून जाते. महाराज खाता खाता दिवस गेले आणि त्या खाण्यामुळेच दात पडले. शेवटी म्हणतात, महाराज आम्हाला माळकरी बनायचंय. कधी? पण नामस्मरणाचा मात्र तपास नसतो. एक दृष्टांत माहित असेल तुम्हाला कदाचित, त्या दृष्टांताच्या पुढचा दृष्टांत मी तुम्हाला आता सांगणार आहे. आपल्याकडे वेळ आहे. काय झालं, एक म्हातारी जी आयुष्यात देवाचं कधी नामस्मरण करत नव्हती, म्हणून पोरांनी असं ठरवलं कमीत कमी त्या म्हातारीच्या तोंडातून देवाचं नाव यायला पाहिजे. म्हणून काय केलं, असे पोते होते, पोते म्हणजे तुरीचे म्हणा किंवा कुठल्या धान्याचे पोते लावून होते. आता म्हातारी जरी जास्तच त्या पोत्यांकडे लक्ष होतं म्हातारीचं, एका जणाने काय केलं, त्याला छिद्र पाडून दिलं. कशाला? पोत्याला. पोत्याला छिद्र पाडलं, ते धान्य मात्र खाली सांडायला लागलं. खाली धान्य सांडायला लागलं. आता म्हातारी ओरडायला लागली. आता म्हातारी म्हणेल बा, अरे शिवून टाका, शिवून टाका. शिवून टाका म्हणलं तर देवाचं नाव येईल, शिवा. शिवून टाका रे पोतं, शिवून टाका रे, असं तरी म्हणेल म्हातारी. पण म्हातारीला ते दिसलं, पोतं फाटलेलं, त्याच्यातून ते धान्य गळत होतं. म्हातारी बोलायला लागली, अरे टाचन मारा रे, टाचन मारा, टाचन मारा, धान्य खाली सांडते. पण म्हातारी शिवा नाही म्हटली. तिने जर शिवा म्हटलं असतं, काही बिघडलं असतं का? आता त्याच्या पुढचा दृष्टांत मी तुम्हाला सांगणार आहे. तो पुढचा दृष्टांत असा आहे, मग तीच म्हातारी, पोरांना वाटलं देवाचं नामस्मरण असं तर काही करत नाही, कमीत कमी म्हटले शेवटी का होईना देवाचं नाव हिच्या तोंडात आलं पाहिजे. म्हणून त्यांनी रामभाऊ नावाचा एक व्यक्ती आणून तिच्या समोर उभा केला. आई सांग बरं, याचं नाव काय आहे? तिने म्हणावं ना का हा आपल्या डोंगर गावातला रामभाऊ आहे. कोण आहे? रामभाऊ आहे. म्हातारी तशी नाही म्हटली. म्हातारी म्हटली, बाळ्या तुला माहित नाही का रे, म्हटले गावात राहतो की शेतात राहतो? अरे ही आपली हौसाबाई नाही का, हौसाबाई, हौसाबाईचा लेक आहे म्हटले यो. कोण आहे? हौसाबाईचा लेक. पण रामभाऊ म्हणायला तिची जीभ नाही वळली. आता मुलांनी ठरवलं, आता म्हातारीच्या तोंडातून देवाचं नाव घ्यायचं म्हणजे घ्यायचं. म्हणून तिचं खाटलं उचललं आणि प्रभू श्रीरामचंद्र परमात्म्याच्या मंदिराच्या समोर नेऊन ठेवलं. आई सांग बरं हे काय आहे? म्हातारीने म्हणावं ना की हे प्रभू श्रीरामचंद्र परमात्म्याचं मंदिर आहे. म्हातारी तशी नाही म्हटली.
म्हातारी म्हटली, बाळ्या तुला तर अक्कलच नाही. अरे जिथं जिथं गाव असतं ना तिथं तिथं हे असंच असतं. पण म्हातारी देवाचं नाव घ्यायला तयार नाही. मग पुन्हा म्हातारीचं खाटलं उचललं, डायरेक्ट प्रभूच्या समोर नेऊन ठेवलं. आई सांग बरं, हा धनुष्यधारी उभा आहे हा कोण आहे? म्हातारीनं आता तरी म्हणायला पाहिजे होतं की हा प्रभू श्रीरामचंद्र परमात्मा आहे. म्हातारी तशी नाही म्हटली. म्हातारी बोलली, बाळ्या अरे जिथं जिथं गाव असतं तिथं तिथं असं असतं, आणि जिथं जिथं असं असतं ना तिथं तिथं हे उभंच असतं. पण बुडी राम म्हणायला तयार नाही. शेवटी मात्र खरं सांगतो तुम्हाला, बरोबर 5:15 वाजता म्हातारी गचकली. गचकली म्हणजे गेली म्हातारी. गेल्यानंतर मुलाला वाटलं, अरे म्हटले म्हातारी तर निघून गेली, पण तिनं देवाचं नामस्मरण नाही केलं शेवटी. म्हणून दुसऱ्या नंबरचा जो मुलगा होता, लहान मुलगा, त्या लहान मुलाने म्हातारीचं सगळे त्या हस्ती वगैरे घेतल्या आणि त्या हस्ती घेऊन निघाला कुठं? काशीला जाण्याकरता. आता देवाचं नाव न घेतलं, कमीत कमी तिच्या हस्ती तरी काशीला जाऊ दे म्हणून काशीला घेऊन एका डब्यामध्ये पॅक केला. तो डबा एका पिशवीत टाकला आणि ती पिशवी घेऊन निघाला काशीला. काशीला जात असताना मध्येच मात्र खंडवा नावाचं गाव पडलं. बोलू नका, त्या गावामध्ये त्याचा मुक्काम पडला. मित्राकडे मुक्काम झाला आणि रात्रीच्या वेळेला जेवण खावण झालं. हा शतपावली करण्याकरता निघून गेला. पण त्या घरच्या बाईला पिशव्या उचकायची सवय होती. मी इकडलं बोलत नाही बरं, मी तुमच्या गावचं बोलत नाही. मी अजून मला 4-5 दिवस राहायचं आहे. तुमच्या गावात तसं कोणीच नाही. मी तिकडलं सांगतोय, म्हणजे तिकडे गेलो म्हणजे इकडलं सांगतो, इकडे आलो म्हणजे तिकडलं सांगतो. महाराज बोलू नका. गाडी निघून जाईल, गाडी निघून जाईल, गाडी निघून जाईल म्हणून मात्र हा शतपावलीवरून घाई घाईने आला. त्यानं ती पिशवी घेतली आणि ती पिशवी घेऊन मात्र तो काशीला निघून गेला. पण या घरच्या बाईनं कमाल केली, अशी केली होती, तिनं ती पिशवी उघडून बघितली, त्याच्यातला डबा काढला, डब्याचं झाकण उघडलं आणि त्या हस्ती बघितल्या आणि बोलू लागली, माय लोक घरी पाहुणे म्हणून येतात माय, आणि हाडकही वागवतात. तिनं काय केलं, तो डबा नेऊन गटारात नेऊन वतून दिला. कुठं गेली म्हातारी? म्हातारी कुठे गेली? गटारात गेली. म्हातारी काशीला गेली का? नाही नाही, म्हातारी गटारात गेली. आणि मग मात्र हा घाईनं आला, डबा घेतला, म्हणजे म्हातारी घेतली आणि गेला निघून काशीला. काशीला गेला. काशीला गेल्यानंतर ब्राह्मण बुवाला सांगितलं, ब्राह्मण बुवा करा म्हटले पूजा. ब्राह्मण बुवानी पूजा करण्याकरता त्या डब्याचं झाकण उघडलं. जसं डब्याचं झाकण उघडलं, बुडी गायब. कारण ते गटारात गेली होती तिकडं. म्हातारी कुठे गेली? अरे अरे म्हटले, म्हातारी काशीला पण नाही आली. आणि मग मात्र तो मुलगा घरी आला. घरी आल्यानंतर मोठ्या भावाला सांगितलं, म्हटले दादा ही म्हातारी इतकी खोडीची होती, शेवटी काशीला सुद्धा नाही गेली. म्हटले मग आता काय करायचं? मोठा भाऊ जरा हुशार होता. मोठ्या भावानं सांगितलं, अशी कशी जात नाही काशीला. आणि म्हणून त्यानं काय केलं, त्यानं 2 हस्ती काढून ठेवल्या होत्या अगोदरच. त्याचा भुगा केला, एका छोट्या डब्बीमध्ये भरला आणि ती डब्बी घेऊन मात्र सगळेच्या सगळे काशीला जाण्याकरता निघाले. कुठं? सर्वात मोठी ट्रॅव्हल्स केली, अशी मोठी भली मोठी ट्रॅव्हल्स केली. त्या ट्रॅव्हल्समध्ये सगळ्या घरच्या लोकांना बसवलं, सगळेच्या सगळे बसले आणि निघाले काशीला जाण्याकरता. अशी कशी जात नाही काशीला? बुडी अशी कशी जात नाही काशीला? सगळेच्या सगळे गेले. गेल्यानंतर फक्त ब्राह्मण बुवाला एवढंच सांगितलं, ब्राह्मण बुवा या म्हातारीची तुम्ही पूजा करा, या डबीची पूजा करा, पण डबीचं झाकण नका उघडू. कारण डबीचं झाकण उघडलं का बुडी गायब होते. त्याला माहित होतं डबीचं झाकण उघडायचं नाही. म्हटले ठीक आहे. ब्राह्मण बुवाने तशीच पूजा केली, डबीची तशीच पूजा केली आणि सांगितलं, जाय म्हटले गंगेमध्ये नेऊन शिरवून दे. हा गंगेमध्ये उतरला आणि ती डबी मात्र तशीच सोडली.
तशीच सोडली ती डबी. आता ती डबी वाहत 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 कुठं आली? जिथं त्याच्या घरच्या बाया आंघोळ करत होत्या ना, तिथं आली ती डबी. आता ते डबी कोणाला माहित होती? ते डबी मोठ्या सुनबाईला माहित होती, कारण तिच्या नवऱ्यानं आणली होती. पण ते डबी लहान सुनबाईला माहित नव्हती, हे डबी काय म्हणून, हे भानगड काय आहे, हे लहान सुनबाईला काय माहीत नव्हती. ती आंघोळ करत असताना नेमकी ती डबी वाहत आली, वाहत 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 तिच्या जवळ आली. तिनं ती डबी पाहिली, माय गंगामाईनं प्रसाद दिला, माय गंगामाईनं प्रसाद दिला. डबी घेतली, पर्समध्ये टाकली, बुडी रिटर्न डोंगरगाव. अरे वा. डायरेक्ट म्हातारी डोंगर गावातच आली. म्हातारी काशीला गेलीच नाही. महाराज आल्याबरोबर मग काय म्हणता, मोठ्या मोठ्या पंक्ती चालू झाल्या. लाडू, गुलाबजाम, बासुंदी, हस्त पंक्ती दिल्या पोरांनी. म्हातारी काशीला गेली, म्हातारी काशी गेली. माझ्या आईनं आयुष्यभर देवाचं नाव नाही घेतलं, पण म्हातारी काशीला गेली. मोठ्या मोठ्या पंक्ती चालू झाल्या. पण तेवढ्यात मात्र तिच्या ऐत्रिणी मैत्रिणी आल्या आणि सगळ्या जणी म्हणू लागल्या, अगं किती भाग्यवान आहेस ग म्हणे, अगं आमचे केस पिकले तरी मात्र आम्हाला काशी नाही घडली, पण तुला मात्र काशी घडली, किती भाग्यवान आहेस. तिनं सांगितलं, अगं नुसती भाग्यवान नाही, नुसती भाग्यवान नाही, नुसती काशी नाही घडली, मला गंगामाईनं प्रसादही दिला. का दिला? दाखव दाखव दाखव, कसा आहे तो प्रसाद. तिनं ते डबी पर्समधून बाहेर काढली. जशी डबी पर्समधून बाहेर काढली तशी डबी दिसली कोणाला? कोणाला दिसली? मोठ्या सुनबाईला. कारण तिला माहित होती हे डबी म्हणजे बुडी होय. हे डबी माझ्या नवऱ्यानं काशीला नेली होती. ते डबी जशी दिसली तशीच ती पळत गेली पंक्तीकडे. म्हणे पंक्ती थांबवा. अरे पण झालं काय पंक्ती थांबवायला? पंक्ती थांबवा, मुद्दाम लोकांना जेव घालू नका, पंक्ती थांबवा. अरे पण झालं काय? तिनं सांगितलं, म्हातारी रिटर्न गावात आली. म्हातारी काशीला गेलीच नाही, म्हातारी पुन्हा गावात आली. अरे ज्यांना आयुष्यभर देवाचं नामस्मरणच केलंच नाही, आयुष्यभरातून देवाचं एकदा सुद्धा नामस्मरण केलं नाही, तो कसा बरा काशीला जाईल? महाराज, प्रत्येकाच्या साधनेची एक मर्यादा असते. ज्यानं ज्यानं जी जी साधना केली, ज्यानं ज्यानं जशी जशी साधना केली, त्या त्या पद्धतीचं फल मात्र त्याला तसं तसं प्राप्त होत असते. म्हणून जेवढं नामस्मरण तुम्हाला करता येईल तेवढं नामस्मरण करत जा. आमचे एक गुरुजी आहेत, माझे मित्र आहेत, मी त्यांना गुरुजी म्हणतो. मित्र असले तरी मात्र ते गुरुजींसारखे आहेत. आणि नेहमी मी त्यांना पाहतो, त्यांच्या जीवनामध्ये नियम असा आहे की विष्णू सहस्त्रनामाचा पाठ झाल्याशिवाय ते पाण्याचा घोट सुद्धा घेत नाही. अन्नाचा कंतर बाजूलाच राहिला, पाण्याचा घोट देखील घेत नाही. एवढंच नाही, भगवान परमात्म्याचा नामाचा 50,000 नामाचा जप केल्याशिवाय ते पाण्याचा घोट देखील घेत नाही. महाराज, असे असे साधक या भूतलावर आहेत की देवाच्या नामस्मरणामुळे त्यांच्याकडे पॉवर निर्माण झाली, ते मात्र प्रतिभावंत झाले. नुसत्या नामस्मरणाने त्यांच्या वाणीमध्ये जो तेजस्वीपणा आला, त्यांची वाणी जी प्रभावी ठरली. महाराज, साधूच्या एका शब्दामध्ये माणसाचं कसं कल्याण होईल सांगता येत नाही. आता नीट लक्ष देऊ नाही का, मी एक वाक्य तुमच्या समोर बोलणार आहे, ते वाक्य घरी घेऊन जा. प्रातस्मरणीय गुरुवर श्री आमचे घुले बाबा, ज्यांच्या संगतीमध्ये राहण्याचा योग मला प्राप्त झाला, मला सद्भाग्य प्राप्त झालं. बाबांचं एक वाक्य आहे, अनाधिकारी व्यक्तीच्या तोंडून बाहेर पडलेला शब्द, पुन्हा सांगतो ऐका, अनाधिकारी व्यक्तीच्या तोंडून बाहेर पडलेला शब्द हा माणसाच्या पतनाला कारणीभूत ठरतो, पण अधिकारी व्यक्तीच्या तोंडून बाहेर पडलेला शब्द हा माणसाच्या जीवनाचा उद्धार करतो. याचा अर्थ काय? ज्याच्या वाणीमध्ये पॉवर आहे, वाणीमध्ये पॉवर उगाच नाहीये, वाणीमध्ये पॉवर येण्याकरता नामस्मरण करावं लागतं, तेवढी मात्र साधना करावी लागते. आणि अशीच साधना
या लोकांनी या ठिकाणी केली. जडभरत राजाने केली, अजामिळाने केली. केली का? अहो नुसतं नाव ठेवलं अजामिळाने आपल्या मुलाचं, तरी मात्र त्याला सत्य लोकांमध्ये जागा भेटली. मग आम्ही जर देवाचं नामस्मरण सदैव केलं तर आम्हाला मात्र जागा मिळणार नाही. अशा प्रकारे नामस्मरणाचं महत्व सांगण्यात आलं. पुढे मात्र वृत्रासुराचा वध आहे. इंद्रावर ब्रह्महत्येचे आक्रमण झाले. वृत्रासुरांचे पूर्वजन्माचं चरित्र सांगितलं, पुंसवन व्रताचा निधी सांगितला आणि मग मात्र सप्तम स्कंदाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली, आरंभ केला. हिरण्याक्ष नावाचा जो दैत्य होता, जो मी सकाळी सांगितला, ज्या दैत्याचा वध मात्र भगवान परमात्म्याने वराह स्वरूप धारण करून केला. हिरण्याक्षाने मात्र पृथ्वी रसातळाला नेली होती. भगवान वराहासोबत त्याचं युद्ध झालं. भगवान वराहाने त्या हिरण्याक्षाचा वध केला. पण आपल्या भावाचा सूड उगवण्याकरता, आपल्या भावाचा बदला घेण्याकरता हिरण्यकश्यपूने मात्र फार मोठी तपश्चर्या केली. एवढी मोठी तपश्चर्या केली, एवढी मोठी तपश्चर्या केली, एका पायावर केली. एवढंच नाही, भयंकर तपश्चर्या केली. खूप वर्ष अशा प्रकारची तपश्चर्या केली. आणि तपश्चर्या केल्यानंतर भगवान ब्रह्मदेव प्रसन्न झाले. भगवान ब्रह्मदेवाने सांगितलं, विचारलं, म्हटलं मी प्रसन्न आहे, वरम ब्रूही. वरम ब्रूही म्हटल्यानंतर हिरण्यकश्यपूने वर मागून घेतला. म्हटले ब्रह्मदेव मला मरणच नको. ब्रह्मदेवाने सांगितलं, भल्या माणसा, या जगताच्या पाठीवर जो जो जीव जन्माला आला त्या प्रत्येक जीवाला मरण आहे. अरे आम्हीच मात्र निघून जातो तर आम्हालाच मात्र आमचं शरीर ठेवता येत नाही, तर तू कुठं काढलास? प्रत्येकाला मरावं लागतं, हा सृष्टीचा नियम आहे. कारण मरण हेच मात्र एकमेव सत्य आहे. आणि तू तर म्हणतो की मला मरणच नको. तुला मी हा वर देऊ शकत नाही, दुसरा काहीतरी माग, काहीतरी डोकं चालव. हिरण्यकश्यपूने डोकं चालवलं कोणतं? ब्रह्मदेवा मला मरण द्यायचं असेल आत नको, बाहेर नको, वर नको, खाली नको, अस्त्राने नको, शस्त्राने नको, मानवाकडून नको, पशुकडून नको, अनेक प्रकारचं वर मात्र चातुर्य पद्धतीने तो वर मात्र त्याने मागून घेतला. त्याने चतुराई केली, त्याने वर मागून घेतला. आणि हिरण्यकश्यपूला मात्र ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटलं आणि ब्रह्मदेव त्या ठिकाणावरून निघून गेला. पण हिरण्यकश्यपूच्या पोटी एक मुलगा झाला. त्या मुलाचं नाव आहे कयाधूच्या पोटी, त्या मुलाचं नाव आहे भक्त प्रल्हाद. हिरण्यकश्यपूचं काय व्यक्तिमत्व होतं? नाम घेऊन येदी कोणाचे, त्याचं ते ब्रीद होतं की माझ्या राज्यामध्ये कोणाचंही नाव घ्यायचं नाही, फक्त माझ्या नावाच्या व्यतिरिक्त. हिरण्यकश्यपूचं पाप वाढत चाललेलं होतं. त्याने मात्र दहशत पसरवलेली होती आणि ती दहशत दूर करण्याकरताच भगवान परमात्म्याने त्यांच्या पोटी एक मुलगा दिला. त्या मुलाचं नाव आहे भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हाद हे नेहमी मात्र भगवान परमात्म्याचं स्मरण करायचे, भगवान परमात्म्याचं चिंतन करायचे. एवढंच नाही, रात्रंदिवस भगवान परमात्म्याच्या नामाचा जप करायचे. हिरण्यकश्यपूने त्याला षंड आणि अमर्क यांच्याकडे ठेवलेला होता. कोणाकडे? षंड आणि अमर्क हे सुद्धा दैत्यच आहेत. माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या, ह्याकी येणार आहे. षंड आणि अमर्क हे सुद्धा दैत्यच आहे. म्हणजे दैत्यांचं शिक्षण देण्याकरता त्यांच्याकडे ठेवलं. पण प्रल्हादजी काय करायचे? प्रल्हादजी मात्र स्वतःही देवाचं नामस्मरण करायचे आणि इतरांनाही देवाचं नामस्मरण करायला लावायचे. अशा प्रकारे भक्त प्रल्हादजी रात्रंदिवस देवाचं नामस्मरण करायचे. या नामस्मरणासाठीच तर नामस्मरण का करतो, नामस्मरण का करतो, यासाठी हिरण्यकश्यपूने प्रल्हादजींना अनेक प्रकाराने शिक्षा देण्याचं कबूल केलं. अनेक प्रकारे शिक्षा केली. त्याला काय केलं? उकळत्या तेलात टाकलं. उकळतं तेल असं खडखड खडखड उकळतं नाही का, त्या तेलामध्ये भक्त प्रल्हादाला टाकलं. तरी सुद्धा भगवान परमात्म्याने त्या तेलातून बाहेर काढलं. जिसको राखे साईया उसे मार सके ना कोय, या नियमाला अनुसरून भगवान परमात्म्याने त्याला वाचवलं.
एवढंच नाही, बरेच दिवस मात्र उपवाशी ठेवलं तरी भक्त प्रल्हाद हे जिवंत आहेत. अनेक मोठ्या मोठ्या सापांच्या खोलीत डांबलं तरी भक्त प्रल्हाद मात्र जिवंतच आहेत. भक्त प्रल्हादाला पहाडावरून ढकलून दिलं तरी मात्र प्रल्हाद जिवंत आहे. एक दिवस तर होलिका नावाची ही राक्षसी आहे, पण ती होलिका स्वतः प्रल्हादजींना घेऊन मात्र त्या आगीमध्ये बसलेली आहे. महाराज, होलिका संपली पण भक्त प्रल्हाद मात्र जिवंत राहिले. मग आजही आम्ही होलिकेचं दर्शन का घेतो तुम्ही सांगा बरं. होलिका जर दुष्ट होती, ती जर राक्षसी होती, तरी आम्ही त्या होळीचं दर्शन का घेतो? कारण भक्त प्रल्हाद त्या होलिकेमध्ये होते म्हणून आम्ही होलिकेचं दर्शन घेतो. हा प्रश्न मलाही पडला होता. मी आमच्या गुरुजींना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की भक्त प्रल्हाद त्या होळीमध्ये बसलेले होते म्हणून मात्र आम्ही त्या होलिकेचं दर्शन घेत असतो. एवढे सगळे उपाय करून जर भक्त प्रल्हाद मरत नाही, कुठं आहे तो भक्त प्रल्हाद? भक्त प्रल्हाद तर आपल्या नामस्मरणामध्ये तल्लीन आहे. निघाला भक्त प्रल्हाद, नामस्मरण करत निघाला. गोविंद नारायण नारायण जय जय गोविंद हरे, नारायण नारायण जय जय गोपाल हरे, नारायण नारायण जय जय गोविंद हरे, नारायण नारायण जय जय गोविंद हरे, नारायण नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण जय जय गोविंद हरे, हळू 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 हळू. नारायण नारायण जय जय गोपाल हरे, नारायण 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 जय जय गोपाल हरे, गोविंद हरे गोपाल हरे, गोविंद हरे हे गोपाल हरे, गोविंद हरे गोपाल हरे, गोविंद हरे हे गोपाल हरे, गोविंद हरे गोपाल हरे, हे गोविंद हरे गोपाल हरे, नारायण नारायण जय जय नारायण नारायण जय जय गोविंद हरे, नारायण नारायण जय जय गोपाल हरे, नारायण नारायण जय जय गोपाल हरे. भक्त प्रल्हादजी भगवंताच्या नामस्मरणामध्ये रत आहे. सारखं मात्र देवाचं नाव घेत आहे. स्वतःही देवाचं नामस्मरण करतात आणि इतरांनाही देवाचं नामस्मरण करायला लावतात. जेवढे काही दैत्य लोकांचे बालक होते ना, सगळेच्या सगळे त्यामध्ये तल्लीन झाले आणि सगळे मात्र नाचायला लागले आणि सगळ्यांचा एकाच जनकल्लोळ झाला. नारायण नारायण जय जय गोविंद, नारायण नारायण जय जय गोपाल हरे, नारायण नारायण जय जय गोविंद हरे, नारायण नारायण जय जय गोपाल हरे, नारायण नारायण जय जय गोविंद हरे, नारायण नारायण जय जय गोपाल हरे. नामस्मरण चालू आहे. सगळेच्या सगळे तल्लीन झालेले आहे. सगळे दैत्य पुत्र सुद्धा नाचायला लागलेले आहेत आणि या रमणीयतेमध्ये अचानक मात्र हिरण्यकश्यपूची स्वारी आली. हिरण्यकश्यपू आता त्या आवाजाला ऐकून मात्र मोठ्या तावातच आला, मोठ्या मोठ्याने हसत आला, मोठ्या मोठ्याने हसत आला. हिरण्यकश्यपू मोठ्या मोठ्याने हसत आला. पण प्रल्हादजींचं चालू होतं, नारायण नारायण जय जय गोविंद हरे, नारायण नारायण जय जय गोपाल हरे, नारायण नारायण जय जय गोविंद हरे, नारायण नारायण जय जय गोपाल हरे. हिरण्यकश्यपू आला आणि मोठ्याने आरडला, बंद करो. बंद करो म्हटल्याबरोबर सगळं बंद झालं. सगळे दैत्यपुत्र होते, सगळेच्या सगळे आजूबाजूला जाऊन लपलेले आहे. सगळे घाबरलेले आहे. पण न घाबरणारा एकमेव जर कोण असेल
तर ते म्हणजे भक्त प्रल्हाद आहे. भक्त प्रल्हाद आपल्या बापाच्या समोर मात्र छाती काढून उभे आहे. कारण भक्त प्रल्हादांना माहिती आहे माझा देव कोण आहे, माझा वाली कोण आहे, मला सांभाळणारा कोण आहे. भक्त प्रल्हादजी मात्र भगवान परमात्म्याच्या आधाराने उभे आहे. हिरण्यकश्यप होते, हिरण्यकश्यप विचारतोय, हे प्रल्हादा कोणाचं नाव घेतोयस? अरे माझ्या राज्यामध्ये माझ्या नावाशिवाय दुसऱ्याचं नाव घेणं मात्र गुन्हा आहे, तुला माहिती नाही का? भक्त प्रल्हादजींनी सांगितलं, बाबा अहो माझ्या प्रभूचं नाव आहे प्रल्हादा, तू आजपर्यंत जिवंत कसा राहिलास? मी एवढे वेळा तुला मारण्याचे प्रयत्न केले, तू जिवंत कसा राहिलास? भक्त प्रल्हादजींनी सांगितलं, म्हटले बाबा ज्याच्या सत्तेमुळे हे संपूर्ण जग चालतंय ना, आजपर्यंत त्याच्या सत्तेने जिवंत राहिलो आणि तुम्ही सुद्धा त्याच्या सत्तेनेच मात्र जिवंत आहात. अरे कोण आहे तुझा देव? सांग मला, कोण आहे तुझा देव? कोण आहे तुझा देव? सांग मला. प्रल्हादजींनी सांगितलं, माझा देव परमात्मा आहे, माझा देव भगवान श्री विष्णू आहे. अरे कुठं आहे तुझा तो विष्णू? कुठं लपलाय तुझा तो विष्णू? सांग मला. प्रल्हादजी सांगतात, कुठे नाही माझा विष्णू, सगळ्या जगताच्या पाठीवर चराचरामध्ये घटाघटामध्ये भरून उरलेला आहे माझा सांगा. मग आहे का त्या खांबामध्ये? त्या खांबामध्ये आहे का? त्या खांबामध्ये आहे का तुझा देव? असं बोट दाखव, आहे का त्या खांबामध्ये? प्रल्हादजी म्हणतात, माझा देव सगळीकडे आहे. आणि अशा प्रकारे हिरण्यकश्यपू धावत जातो आणि त्या खांबावर लाथ मारतो. अरे खांबावरी मारिले दुर्जनी, खांबावरी मारिले दुर्जनी, खांबावरी दुर्जनी मारे हिरण्यकश्यपूने तावामध्ये येऊन त्या खांबावर लाथ मारली. जशी खांबावर लाथ मारली तसाच एक आक्रळ विक्राळ स्वरूपाचा, अर्धा मानव रूपात आणि अर्धा सिंहाच्या रूपात मात्र भगवान परमात्मा प्रगट झाला. बोलिये नरसिंह भगवान की जय. स्तंभी नारायण प्रगटला,
आणि भगवान परमात्म्याचं हिरण्यकश्यपाचं तुंबळ अशा प्रकारचं युद्ध चाललेलं आहे. कोणी कोणाला ऐकायला तयार नाही. एक जण एकाला खाली पाडण्याच्या मार्गात आहे, पण कोणी कोणाला म्हणायला तयार नाही. मुष्टियुद्ध होते आहे. भगवान परमात्म्याने शेवटी मात्र स्वतः परमात्मा दरवाजात बसले. त्या हिरण्यकश्यपूचा वर होता, मला मरण आत नको, बाहेर नको. दरवाजात घेतला. मला मरण वर नको, खाली नको, मांडीवर घेतला. मला मरण रात्री नको, दिवसा नको, सायंकाळच्या वेळी घेतला. मला मरण अस्त्राने नको, शस्त्राने नको. भगवान श्री विष्णूंनी, भगवान श्री नरसिंह परमात्म्याने आपली नखं घातली पोटामध्ये आणि नखं फाडून मात्र त्याचं पोट फाडलं. हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं. पोट फाडून मात्र त्याचा देह मात्र छिन्न